मित्रांनो, एक उसटण्याच्या अड्ड्यात एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. मथुर सोबत पळाला आपला सुंदर, साईचा सुंदर. आपल्यासोबत आहेत दादा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव प्रदीप भोपी. आपली गाडी कोणत्या नावाने पळते अड्ड्यात? आमची गाडी म्हणजे जय भोजीसर प्रसन्न प्रदीप मनेशेड भोपी साई या नावात पळते. दादा, आपण बघतो आज मथुरच्या गळ्यात आपला साईचा सुंदर पळाला. आनंद काय होता? मथुरसोबत जेव्हा नंदी सुंदर पळतो आमचा, तेव्हा काहीसा क्रेज वेगळाच असतो आणि पब्लिक देखील भरपूर सारी असते आणि ओळख देखील आमची पूर्ण महाराष्ट्रात सुंदरने करून ठेवली. जेव्हा आम्ही मथुरमध्ये तेव्हा काही आमची म्हणजे जास्तीच चर्चेत आला बैल आणि जास्त ओळख झाली. दादा, आपण बघितलं सुंदर आपला खूप वेळा मथुरच्या गळ्यात पळाला आहे, पण एकदा गाडी पळाली, प्रेक्षकांना वाटलेलं की परत ही गाडी जुळून येणार नाही. पण आपण बघितलं दादांनी आणि तुम्ही जिद्द नाही सोडली, गाडी परत जुळवून आणली आणि याच मैदानात गुलाल घेतला. काय बोलाल? तो एक पराभव आमच्या चुकीमुळे झालेला आणि थोडंसं नियोजन आमचं कुठेतरी चुकलं असेल. पहिल्यांची काही चूक नव्हती, आमच्या नियोजनामुळे ती गाडी पडलेली. दादांचा देखील पूर्ण विश्वास आहे नंदींवर, मथुर होता आणि ही गाडी नेहमी तुम्हाला पालताना दिसेल. भरपूर अशा मैदान झाले, आधी देखील पळाली, गुलाला प्राप्त झाली. दादांचा विश्वास होता म्हणून गाडी ओढून आली आणि लवकरच म्हणजे आता 1-2 मैदानानंतर वापस मथुर सुंदर तुम्हाला पालताना दिसेल. दादा, आपण बघतो ना मथुर आणि सुंदर जेव्हा पळतात ना, कोण कोणाला कमी नाही पळत. सुंदर पण तेवढ्याच ताकदीने पळतो, मथुर पण तेवढ्याच ताकदीने पळतो, म्हणून दोघांचा तालमेल जुळून येतो आणि गाडी आपली गुलालाला प्राप्त होते. काय बोलाल? गाडीला स्पीड देखील चांगलाच लागलाय. गाडी आमची 4-5 टाइम पळाल्यामुळे दोन्ही बैलांना एकमेकांचा ध्यास लागला आणि गाडी आणखी जोरात पळली. दादा, आपण बघतो आज सुंदर एवढा टॉपला पळतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव नेऊन ठेवलंय. तर तुम्हाला पैऱ्यासाठी देखील फोन येत असतील, मग तुम्ही कसं काय नियोजन करता? आम्हाला भरपूर पैऱ्यासाठी फोन येतात, पण आम्ही कोणाला नाराज करू शकत नाही. याला त्याला म्हणजे आम्ही बोलतो बरं नंतर करू नियोजन, काही 1-2 मैदान थांब, त्यानंतर मग बोलतो. असे कोणाला आशे ठेवणे देखील आम्हाला चांगलं वाटत नाही, वाईट वाटतं. कारण की याच्यामुळे आमचं नाव झालेलं आहे, याच्यामुळे आम्हाला कॉल येतात. जी ओळख काय झालेली आहे ती आमची सुंदर मुले झालेली आहे. दादा, आपण बघतो आज सुंदर तुमच्या दावणीला आलाय, घरच्यांचा कसा काय प्रतिसाद असतो? घरच्यांचा खूप प्रतिसाद आहे. आमची पहिल्यापासून म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आम्ही पहिल्यापासून आहे. माझ्या वडिलांपासून आम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आम्ही म्हणजे हा नाद रक्तातला आहे. नाद रक्तात. दादा, आपण बघतो आज सुंदर आणि मथुर एक टॉप स्पीड लावतोय गाडीला. काय अशा अपेक्षा आहेत आपल्या सुंदरकडून? आता तर अपेक्षा त्यांनी माझ्या कुठल्याच ठेवल्या नाही, ज्या आमच्या पोरांच्या असतील त्या देखील राहिल्या नाही. सर्व अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्यात, कारण की तो ज्या ताकीद पळतो त्यावेळी आम्हाला अभिमान आहे आणि आमचं नाव देखील करतो. तर दादा, आता प्रेक्षकांची एकच इच्छा आहे की सुंदर घाटावरती देखील पळायला गेला पाहिजे. तो लवकरच घाटावरती देखील पळताना दिसणार आहे. आपण दादा बघितलं सुंदर आणि आपला सुंदर 3 फेऱ्यांचा जो मैदान झाला कर्जतला, राजा केसरी 777, तिकडे गट पास केला आणि सेमीमध्ये भावाभावांची लढत झाली, तेव्हा मनात धाकधूक वगैरे काय होती का? मनात धाकधूक नक्कीच असणार, कारण की बाजूला मथुर होता. आमची देखील इच्छा होती मथुर फायनलला पात्र व्हावा. तरी आम्ही 2 नंबरला उतरलो तरी आम्हाला काय हरकत नाही, कारण की भावाच्या भावानी गुलाल प्राप्त केलेला. दादा, ती लढत नव्हती व्हायला पाहिजे, तीच लढत ती मैदानात झाली, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं. बरोबर आहे दादा. आज आपण त्याच्यामुळेच आपलं आज नाव चालतोय, त्या नंदीमुळे आपला नंदी आज त्याच्या गळ्यात पळतोय आणि त्याच्यासोबतच आपली एक लढत झाली. कुठे ना कुठे आशा निराशा तुमच्या मनाला देखील लागली असेल, पण काय नाही, ठीक आहे. परत तुम्ही ती गाडी जुळवून आणली आणि आज गुलाल देखील प्राप्त केला आहे. आपण दादा बघतो आज सुंदर एकदम टॉपला पळतोय, पैऱ्याचं नियोजन कसं काय करताय तुम्ही? पैरे आमचे नेहमी टॉपचे असतात आणि पैरे चांगलेच असतात. आम्ही गुलालात जाण्याचा प्रयत्न करतो, त्या हिशोबात आम्ही नियोजन करतो. दादा, कसं आहे ना, आपण बघतो आज शब्दाला देखील किंमत आहे. तुम्ही ज्यांना शब्द देता तो तुम्ही शब्द पाळता. समोरचा म्हणजे सांगतो आज या मैदानाला देतो, त्या मैदानाला देतो. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का, म्हणजे सांगितलं की तुम्हाला या मैदानाला नंदी देतो आणि दिला नाही? नाही, असं तर आमच्यासोबत कधी झालेलं नाही, कारण की बैल बोलतो म्हणून आम्हाला फोन कॉल वगैरे येतात, पैराटी येतात. जी काय होय की आमची सुंदर मुलं आहे, नाहीतर आम्हाला कोण ओळखत नव्हतं. त्याच्यामुळे आज आम्हाला शेट दादा बैल आणले का आवाज देतात, दर बैल आणले का, तर थोडं म्हणजे क्रेज जास्त वाढलेलं आहे. आता दादा, तुम्ही बोलले क्रेज वाढलेली असते. जेव्हा आपला सुंदर मथुरच्या गळ्यात पळतो तेव्हा कशी काही क्रेज असते पब्लिकची, तुमच्या पब्लिकची क्रेज, आणि तुमच्या मनाला कसं काय वाटतं पब्लिकची क्रेज बघून? सुंदर आणि मथुर एकत्र पळतो तेव्हा जी पब्लिक मागे असते ना, त्याच्यामुळे काहीशी वेगळाच आनंद होतो ना. गाडी बैल पण देखील खूप जोरात पळतात
आणि आम्हाला देखील खूप छान वाटतं, कारण की आमच्या सुंदरसाठी एवढी लोक आमच्याकडे आहेत. दादा तुम्हाला वाटलेलं का जेव्हा सुंदर घेतला तेव्हा आज आपलं नाव सुंदर हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवेल? आमचा बैलावरती पूर्णपणे विश्वास होता, कारण की आम्ही त्याला असं टप्प्याटप्प्यात वरती आणलं आहे. आमची जी येवण जोडी पळत राहिली पहिली लक्ष सुंदर, त्यानंतर आम्ही जास्ती करून आमची येवण जोडीच पळत राहिली लक्ष आणि सुंदर. त्यानंतर आम्ही मथुरसोबत नियोजन झालं आणि आता ही गाडी पळते, ती गाडी चुका पळत राहते. दादा समोरच्या गाडीचं देखील कौतुक झालं पाहिजे, समोरची गाडी देखील तेवढीच ताकदवान होती. आमची गाडी लादेन बटरी चांगली गाडी पळते, घरची गाडी आणि ती गावची गाडी आहे आणि ती सुद्धा चांगली पळते आणि ते विरोध झाली गाडी 100% मैत्रीपूर्ण झाली. दादा मथुरबद्दल 2 शब्द काय बोलाल? मथुरबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की मथुरने जे राहुलदादांचं आडिवली गावाचं शिवमदादाचं गौरवदादाचं नाव जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलेलं आहे ते काही खूप मोठं नाव केलेलं आहे. चालेल दादा, धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल आणि असाच गुलाल तुमच्या कपाली कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.